तुम्ही लोक? कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? काय हवंय तुम्हाला? मी सरांच्या आत्ता जवळ गेले तर मालती मॅडम रागवतील का? काय करू? जाऊ दे, रागवू दे. आता इंग्रजीत सरांना सावरणं जास्त महत्वाचं आहे. सर शांत व्हा. सर काही होत काय होतंय? सर काही होत नाही. आपण घरीच होत. आता इथे कोणी नाही. शांत व्हा तुम्ही. बस बस बस. शांत व्हा. बाहेरनं खूप मोठे आणि स्ट्रॉंग असल्याचं दाखवतात तुम्ही, पण आतनं अजून लहान मुलासारखेच आहात. ಬರ್ತಾನೆ ಇದ್ದಾರೆ. ಏನ್ ಮಾಡ್ಲಿ? ಅಯ್ಯೋ, ಇನ್ನೂ ಅದರ. अयो देवरे, काय करू? इथनं पळूया. साहेबांना काय सांगायचं? आपण बाई गेली निघून. चल. हिला कोण घेऊन गेलं? गाडी कोणाची होती मला काय माहित. ही बाई आपल्याकरता खूप महत्वाची होती. ती सडली आपल्या हातात. तर सत्य कसं शोधणार? बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण शोधू तिला. अरे कसं शोधणार आपण? एवढी महत्वाची जबाबदारी आपल्याला नीट नाही पार पाडता आली. अजून कसे नाही आले हे? इंद्रासारख्या यांच्यावर सुद्धा हल्ला नसेल ना झाला? तेव्हा बाबा असं काही करू नकोस. सुखरूप असू देते. हो या ना की. हो काय आहे? किती उशीर? माझा ना जीव जायची वेळ आली होती. खूप मोठी चूक झाली माझ्या हातून. खरंच खूप मोठी चूक झाली. शांत व्हा. काय झालं? ती कलनम्मा हाती लागता लागताच निसटली. तुम्ही तिच्या मागे एकटेच गेला होतात? नाही, रतन होता. आम्ही दोघांनी म्हणून तुझा पाठलाग केला. तिला पकडलंच असतं, पण तेवढ्यात कुठूनची गाडी आली आणि तिला घेऊन गेली. कोणाची गाडी? ते नाही समजलं. जाऊ दे. ती जरी हाती लागली नसली तरी तिचा फोटो आहे ना आपल्याकडे. आणि आता दादासाहेबांचं सत्यही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण त्यांना अडकवूच. तुम्ही ना आत्ता शांत व्हा. नका उगाच स्वतःला त्रास करून घेऊ. चला आज चला, आराम करा. बरं, राणी आणि इंद्र बरेत का? बरेत. ते झोपलेत. तुम्ही झोपा. मी आधी तुम्हाला काहीतरी जेवायला वाढते. खा आणि झोपा. चला.
ऐक एवढी हिंमत राणी मालती तुम्ही बाहेर अहो चला तुम्ही काय करताय तुम्ही काय करते म्हणजे त्यांना उठवायला नको का बघितलं नाही ती मुलगी कशी वागतेय तिला तिची जागा दाखवायलाच हवी ही राणी समजते कोण स्वतःला इतकी हिंमत झालीच कशी ही माझ्या इंद्राला मला सहन होत नाहीये तुम्ही काय बोलताय शांत व्हा कशी शांत हो कशी शांत हो ही माझ्या इंद्राला शी मला नाही सहन होते अहो ती त्याची बायको आहे मी मानत नाही तिला बायको माझा इंद्रा बिचारा आहे तो काही बोलत नाही पण मी गप्प बसणार नाही मी हे नाही बघू शकत अहो लायकी आहे कायची आणि ही का बास करा मला ती तुम्ही नेहमी माझा इंद्रा करत असता ना आज राणी नसती ना आपण आपल्या इंद्राला बघू शकलो नसतो आज तिच्यामुळे आपल्या मुलाला जीवनदान मिळालंय आणि तुम्ही काय करताय हे असं बोलण्यापेक्षा तिला समजून घ्या त्यासाठी ना तिला पाहिजे ते बक्षीस देईन मी हो पण माझा इंद्रा नाही तुम्ही तिला काय देणार आहे बक्षीस पैसा संपत्ती मी जे काही केलं ना त्याचं मोजमाप करता येणार नाही हो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याने आपल्या इंद्राला वाचवलंय आणि तरी तुम्ही तिचा तिरस्कार करताय त्यापेक्षा जरा विचार करा समजून घ्या तिला तिच्या सौभाग्याची किंमत नाही करता येणार तुम्हाला तुम्ही कितीही प्रयत्न केलेत ना तुम्ही ती किंमत करू शकत नाही The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. अरे कुठे जाऊन बसली आहे ही हिचा फोन का लागत नाहीये विक्रांत 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 कल्लमा कुठं आहे कुठं आहे ती तिचा फोन लागत नाहीये मला काय माहिती मग कुणाला माहित असणार मी शेजारी फोन केला ती पोचलेली नाही निपाणीला अजून कुठं आहे ती कुठं आहे सांग माझ्यावर आवाज चढवायचा नाही सांगितलं ना मला माहित नाही खरं बोल माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाहीये कुठं आहे ती कुठं आहे माझ्यावर आवाज चढवून सापडणार आहे का ती एवढंच असेल ना तर जाऊन शोधा तिला अरे तुला मी चांगलाच ओळखून सोडलाय की रे तू कुठल्या थराला जाऊ शकतो हे मला चांगलं माहिती आहे मला कळलं पाहिजे माझी कल्लमा कुठं आहे ते कुठं आहे बास हा परत परत सांगणार नाही मी तमाशा करायचा नाही तमाशा मी तमाशा करतोय नाही तर काय मी करतोय मी तुला दाखवतो आता तमाशा कशाला म्हणतात ते जर माझी कल्लमा मला जर कुठं आहे ते कळलं नाही तर काय तर काय सांगून टाकेल सगळ्यांना आपल्या त्या दोघांचं जे काही deal आहे ते. मला ब्लॅकमेल करतोयस हा जो तू काही घातलेला गोंधळ आहेस ना तेवढा राडा घालून सुद्धा मी शांत एवढं लक्षात ठेव ए मी काही केलेलं नाहीये तुझ्या चुका तू माझ्यावर ढकलू नकोस रे मला माझी कल्लमा कुठं आहे तेवढा सांग एकदा सांगून तुला कळत नाही का नाही एकदा सांगून तुला कळलं असतं ना तर ही वेळ आलीच नसती ए बास खूप ऐकून घेतलं तुझं आता याच्या पुढे ऐकून घेणार नाही मी आता बाहेर जाऊन सगळ्याला सांगतो की रे त्या इंद्रा राणी आबाला सगळ्याला सांगून टाकतो खरं काय ते
काय झालं दादासाहेब? तुम्ही दोघं जण भांडत होतात का? मोठ्याने बोलण्याचा आवाज येत होता. काही नाही काही नाही, काही झालेलं नाही. काल जो काय गोंधळ झाला, गडबड झाली, त्याच्यामुळे आमची जरा चिडचिड होते आणि म्हणून सूर वाढला. दॅट्स इट. सो टेन्शन घेण्यासारखं काही नाही. हो हो ना दादासाहेब? हो, सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही दोघं काही लपवत नाही आहे दादा? नाही रे, वेडायस का? तुला बोललो ना, काल सगळी गडबड झाली, गोंधळ होता, म्हणून आम्ही जरा फ्रस्ट्रेट आहोत. दॅट्स इट. हो हो, काय ना की आमचं वागणं बोलणं आम्हालाच कळना झालंय. नाही म्हणजे तुम्ही दोघं नक्की बोलत होतात की भांडत होतात? अजित, तुला सांगितलं ना, थोडी चिडचिड होत होती म्हणून आमचा आवाज वाढला. तू आता परत परत तेच विचारू नकोस. त्या इंद्रा आणि राणीचं फार अति होतं या. त्यात तो जयसिंग सुद्धा सगळ्यांसमोर बोलला. हा, आणि या सगळ्यामध्ये मी काहीच बोललो नाही म्हणून दादा माझ्यावर चिडले, म्हणून ओरडत होते मला. अरे ओरडू नको तर काय करू? तुला नीट समजावून सांगितलं होतं काय करायचंय ते. हो. बरं दादा, तेच बोलण्यात काही पॉईंट नाही. आपण ब्रेकफास्ट करूया का? या चला. विक्रांत आणि दादासाहेब काहीतरी मेजर लपवत आहेत, पण नक्की काय? राणी, हे खरं आहे? तू माझ्या इतक्या जवळ आहेस? माझा विश्वासच बसत नाहीये. सिरियसली हे घडतंय? किती दिवस झाले मी या दिवसाची वाट पाहत होतो राणी. माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ही अशीच तुला माझ्या इतक्या जवळ बघून व्हावी. मी डोळे उघडले की माझ्या समोर तुझा हा गोड चेहरा दिसावा. तुझ्या चेहऱ्यावरचा हा गोडवा मी दिवसभर मनात साठवून ठेवा. माझं मन प्रसन्न व्हावं. मला दिवसभरासाठी छान एनर्जी मिळावी. आणि मला हेच हवं आहे, आणि ते आयुष्यभरासाठी. राणी, तू नेहमी म्हणतेस ना, आपण दोघं एकत्र असलो की आपण काहीही करू शकतो. आज मी प्रॉमिस करतो तुला, आपण दोघं सतत असेच एकत्र राहू. आणि तू पण नेहमी अशी माझ्या समोर राहा, माझ्यासोबत. तुम्ही काय बोललात का आता? नाही, मी कुठे काय, मी काही बोलण्याच्या सिच्युएशन मध्येच नाही. ते नाही, मला असं वाटलं की तुम्ही काहीतरी बोललात. नाही, मी काही नाही. मी जे काही बोललो ते मनात बोललो होतो. हिला माझ्या मनातलं ऐकू आलं की काय? काय विचारते मी? हो, नाही, मी काही नाही बोललो. आता बरं वाटतंय ना तुम्हाला? हो. काल रात्री तुम्ही ना झोपेत बडबडत होतात, काहीतरी घाबरल्यासारखे वाटलात. काहीतरी वाईट स्वप्न पडलं असेल म्हणून मी तुम्हाला शांत करायला मी जवळ आले. मग तुम्ही झोपलात नंतर, पण तुम्ही हात धरून ठेवलात माझा. मग मला झोपता नाही आला, मी इकडेच पडले.
अच्छा. पण आता ठीक वाटतंय ना तुम्हाला? हां आय एम गुड. इंद्रा, राणी, काय बरं वाटतं का आता? हो हो बाबा, हो हो. बरं वाटतंय आता. आबा, ती कल्लम्मा कल्लम नाही सापडली. आम्ही तिचा पाठलाग करत होतो, तेवढ्यात एक गाडी आली आणि गाडीतल्या माणसांनी तिला खेचून घेतलं आणि आमच्या समोर तिला घेऊन गेले. काय कोणाची गाडी होती ती? कोण होतं गाडीत? नाही, ते सगळं इतक्या क्षणात घडलं की काही कळायला मार्ग नव्हता. पण मला असं वाटतं की ती माणसं विक्रांची असावीत. नाही, असं असेल तर आपण लगेचच कन्फर्म करूया ना. हो तेच तर. जर घे, तुझेच पैसे आहेत. हे बघ, तुझ्यासोबत कुठलाही गेम मला करायचा नाही. तुझे काय बोलतोयस ते तुझ्या कृतीतनं करून दाखव म्हणजे झालं. दिसेल. तू जर का अडकलास तर मी अडकीन याची भीती आहे मला, आणि ती भीती तुलाही असली पाहिजे. एकमेकांना अडकवण्यापेक्षा तू हे तुझे पैसे घे, तुझ्या वाटेल लाग आणि माझे मार्ग सोड. घे पैसे. चंदू, डोंट वरी, मी आहे ना. मी हवं तर तुला सोडायला येतो, आणि आपल्याला कल्लमाला शोधायचं आहे ना, मी मदत करतो. प्लीज हे पैसे घ्या आणि निघ. काय माझा विश्वास बसत नाही बघ तुझ्यावर. आपल्या बापासारख्या वयाच्या माणसाचा म्हणजेच त्या आबाचा तू काटा काढू शकतोस, पण मी तर परका माणूस रे. मला दिलेला शब्द तू कशावरून पाळशील? हाच प्रॉब्लेम. मी कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी लोक मला चांगलं वागूच देत नाही. चंदू, अरे तू तरी असा विचार नको करूस. हे बघ, तुला वाटतंय तितका वाईट मी नाहीये, हां? आणि हे बघ, ही तुझ्यासाठी खरंच खूप चांगली डील आहे. या विक्रांतच्या मनात नक्की काय सुरू आहे? हा अचानक इतका माझ्याशी चांगला का वागतोय? याच्या मनात एखादा नावा डाग टाकायचा तर विचार नाही ना? चंदू, अरे मी तुझ्यावर पैशाची बरसात करतोय आणि तू विचार करतोयस अजूनही. मला काय अर्थ यार? हे बघ, ऐक माझं, ते पैसे घ्या आणि निघ. पक्कन डिसिजन घे. हा माणूस माझ्याशी दगाफटका करणार असंच अजून तरी वाटत आहे. याच्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. चंदू, चंदू, घे घे. निघ. कळतच नाही हो. आपल्याला जर सगळं सत्य माहिती तर आपण त्यांना जाब का विचारत नाही होत? ते विक्रांत आणि दादासाहेबांना पकडायची चांगली संधी चालून आली ना आपल्याकडे, मग आपण ती वाया का घालवतोय? तुम्ही माझं ऐकत का नाही आहात? ह्या आवाजात बोलाल ना तर आपल्याला सगळं कळेल, त्यालाही कळेल आणि सावध होतील ते. मालती मॅडम, हो आबा बरोबर बोलतायत.
आपल्याला त्यांना जाब विचारायचंच आहे. आपल्याला योग्य वेळेची वाट पाहावी लागेल. आई बघ कसं आहे, काही गोष्टी परफेक्ट वेळेला परफेक्ट ठिकाणीच बोलायच्या असतात. इंदिरा राणी, तुमच्या डोक्यात नेमकं काय चाललंय मला कळेल का? आई आबा इकडे या. काय झालं? हे दोघं घाईघाईत कुठे निघाले? सगळा काय प्रकार आहे? हे विक्रांत सर त्या खोट्या दादासाहेबांना इथनं बाहेर तर काढत नाहीयेत ना? असं असेल तर मग सगळंच संपलं की. हो ना, ती कल्लम आधीच गायब झाली आहे. आता तोतयाही गायब झाला ना, त्याला शोधणं अवघड होऊन बसेल. नाही नाही, असं नाही झालं पाहिजे. ते एक्झॅक्टली कुठे चालले त्याचा अंदाज आपल्याला घ्यायलाच पाहिजे. त्यांचा पाठलाग करावा लागेल. आणि चल. हो चल. काय चल राणी, वेळ लागलाय का तुला? या अशा अवस्थेत तू बाहेर जाणार आहेस? आई मला काही नाही झाले, मी ठीक आहे ग. इंदिरा, उगाच हट्ट करू नकोस, जरा स्वतःचा पाय बघ. अहो तुम्ही तरी समजावा ना याला. आई मला नाही काही झालंय का, आय मॅनेज. हे बघ, एकदा का हा खोटा दादासाहेब आपल्या हातून निसटला ना, आपण घेतलेले सगळे एफर्ट्स वाया जातील. का समजून घे प्लीज. इंदिरा, ठीक आहे, जे काही कराल ते जपून करा. सावकाश जा. हो बाबा. नाही, हा विक्रांत एक्झॅक्टली काय करतो याचा अंदाज घेऊन आम्ही रिटर्न येऊ. ओके चला. सर आपण निघालोय खरं, पण असं गाठू नाही शकणार आपण त्यांना. आता दुसरा काही ऑप्शन पण नाही ना आपल्याकडे. अरे माधव काका, अहो. काका अहो ते आम्हाला ना जरा महत्वाच्या कामासाठी जायचंय, घाईतोच जरा. तर तुमची गाडी मिळेल का आम्हाला? अगं राणे, हे काही विचारणं झालं का? पाहिजे ना तुला गाडी, जागी. अगं मला इथंच तर जायचंय, मी जातो चालत. थँक्यू काका. थँक्यू काका. थँक्यू. आणि चल. बरं सर, आपण ना त्या मधल्या रस्त्याने जाऊया. पुढे रस्त्याचं काम झालंय, मग आपण गाठू शकतो त्यांना. मला काय वाटतं, आपण आधी त्या दोघांना फोन करूया का? ते दोघं जण येतील वेळेवरती, तुम्ही नका काळजी करू. चला.